सो माझा एक प्रश्न होता, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो सर? तर पोलीस भरतीसाठी, राज्य पोलीस दलासाठी आणि रेल्वे पोलीस आणि बाकीच्या सेवांसाठी 12वी पास विद्यार्थी लागतो. CAPF जे आहे, सेंट्रल केंद्रीय पोलीस बलाच्या सेवांसाठी देखील 12वी पास विद्यार्थी पाहिजे आणि त्यानंतर आर्मीसाठी 10वी पास विद्यार्थी पाहिजे. उंची पाहिजे, ते युनिफॉर्म सेवेमध्ये जायचे. पण इतर ज्या सेवा आहेत, जसं राज्य सरकारच्या इतर सेवा आहेत ज्या आत्ता नुकताच GR आला आहे, यातल्या बऱ्याचशा किंबहुना सगळ्या सेवा इथून पुढे MPSC मार्फतच होणार आहेत. पूर्वी कसं होतं उदय, की हसत खेळत शिक्षण, पण आमच्या डोक्यात ही कल्पना आहे की नुसतंच हसत खेळत नाही तर नाचत गात प्रशिक्षण व्हायला पाहिजे. शिक्षण नाही, प्रशिक्षण. हां, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी म्हटलं की एक भीती निर्माण होते. खूप अभ्यास करावा लागणार आणि खूप कॉम्पिटिशन आहे आणि हे कशी क्रॅक होणार माझ्याकडनं, हे सगळे क्वेश्चन्स मुलांच्या मनात असतात आणि ते घाबरलेले असतात. तर आपल्या अकॅडमीमध्ये आपण ही भीती कशी काढणार विद्यार्थ्यांच्या मनातनं? फार चांगला प्रश्न आहे उदय हा, की मी त्याचा एक विक्टीम होतो. म्हणजे मी पण त्याचा ज्याला डिफिडन्स म्हणतात, की न्यूनगंडाची भावना, की आपल्याला होता येईल का, आपल्याला जमेल का. त्यांचं कॉन्फिडन्स बिल्डिंग करण्यासाठी मला एक उर्दू शेर आठवतो, की हंगामा खड़ा करना कतई मेरा मकसद नहीं था, क्या सूरत बदलनी चाहिए. आग तेरे दिल में हो या आग मेरे दिल में, आग लगनी चाहिए. नमस्कार, मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा पॉडकास्ट खूप खास असणार आहे. बिकॉज खाकीचा रुबाब, अनुभवाची ताकद आणि तरुणांना घडवण्याची जिद्द, अशा सगळ्या क्वालिटीज असणारे आपले रिटायर्ड ACP मिस्टर सोनवणे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. सो वेलकम सोनवणे सर, तुमचं या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार उदय, धन्यवाद. सर्वात आधी मी आपल्या टीमचं अर्बन डिजिटल स्टुडिओच्या प्रती आभार व्यक्त करतो, की आपण आज मला इथे बोलावून बोलण्याची संधी दिली, येस. स्वतःला अभिव्यक्त होण्याची संधी दिली, म्हणून मी सर्वात आधी आपले आभार मानतो. प्लीज. सो वेळ न घालवता आपण पॉडकास्टला स्टार्ट अवश्य करूया. अवश्य. सो माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल, की तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी लहानपणी तुमचं ठरलेलं होतं का, की तुम्ही पोलीस होणार, किंवा मग तुमच्या घरातनं प्रेरणा मिळाली तुम्हाला, की काय म्हणजे नक्की कसं होतं? मी ना ग्रामीण भागातून आलोय. धुळे जिल्हा वालखेडा म्हणून गाव आहे माझं. तर लहानपणी आम्ही पाहत होतो पोलीस इन्स्पेक्टर, SP, कलेक्टर यांचं आकर्षण होतंच. आणि त्यावेळेला मी 23व्या वर्षी माझी निवड झाली. माझं शिक्षण BSc ॲग्री आणि मी MPSCतून 23व्या वर्षी PSI म्हणून, पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. आणि क्रेज होती, ते युनिफॉर्म आणि बुलेट आणि त्या सगळ्या गोष्टी होत्याच. ओके. आज माझं वय 61 वर्ष आहे, परंतु त्यावेळेला नक्कीच क्रेज होती या गोष्टीची. येस. मग ज्यावेळेस तुम्ही एक्झाम क्रॅक केली, तर एक्झाम क्रॅक करत असताना तुम्हालाही कोणीतरी मार्गदर्शन दिलं असेल. बरोबर. इतर जे MPSCतनं सिलेक्ट झालेले मला माझे गुरु आहेत, हिम्मत देसाई म्हणून, ते आता नाही आहेत. ते माझ्यासाठी गुरुस्थानी होते. त्यांच्याकडे पाहून आणि इतर जे ॲग्रिकल्चरची जी मुलं ज्यांचं सिलेक्शन व्हायचं, त्यांच्याकडे पाहून मी पण त्यांचं मार्गदर्शन घेऊन अभ्यास केला आणि मी PSI म्हणून 1988ला MPSCतनं माझी निवड झाली आणि ट्रेनिंग घेऊन मग मी विविध ठिकाणी नोकरी झाली, म्हणजे महाराष्ट्रभरात. ओके. सो रिटायरमेंट नंतर म्हणजे जवळपास तुम्ही 36 वर्ष सर्व्हिस केली, देशसेवा केली आणि त्यानंतर पण तुम्ही थांबले नाही. तुम्ही रिटायरमेंट नंतर फिनिक्स करियर अँड कॉम्पिटिशन ट्रेनिंग अकॅडमी स्टार्ट केली. सो त्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन देऊ शकतात का तुम्ही? मी जून 2023 साली सेवानिवृत्त झालो.
आणि त्यानंतरही एक उर्मी किंवा आस होती की ग्रामीण भागातील मुलांसाठी काही ना काही करावं. किंबहुना ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा माझा पॅशन देखील राहिलेला आहे. म्हणून मी माझे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्यासह आणि बरोबरीचे इतर अधिकारी यांना ती कल्पना मांडली की फिनिक्स करिअर अँड कॉम्पिटिशन ट्रेनिंग अकॅडमी आम्ही काढली आहे. नाशिक येथे सुरू केलेली आहे आणि त्या मार्फतीतून आम्हाला राज्य पोलीस दल, त्यानंतर इतर सेंट्रल केंद्रीय पोलीस बल, CAPF ज्याला म्हणतो आपण, त्याच्या अंतर्गत 5-6 सेवा येतात. त्याशिवाय MPSC ब वर्ग, क वर्ग आणि अर्थात अ वर्ग देखील, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सीच्या परीक्षा. त्यानंतर आम्ही पुरेशा तयारीनंतर UPSCच्या देखील आम्हाला परीक्षेसाठी मुलांना एनरोल करायचं आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही तयारी करणार आहोत. ओके. सो आपल्या अकॅडमीचं मिशन काय आहे? व्हिजन काय आहे सर? आमच्या अकॅडमीचं विजन आहे की महाराष्ट्रातील ग्रामीण भाग आणि जे इच्छुक मुलं आहे शहरातील देखील, त्या सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या शासकीय नोकरीच्या माध्यमातून सक्षम, स्वावलंबी बनवणे, ताठ मानेने आणि आत्मसन्मानाने जगायला शिकवणे. कारण ग्रामीण भागात आम्ही हे पाहिलं की बऱ्याच मुलांना कॉन्फिडन्स नसतो, मार्गदर्शन नसतं आणि दिशाहीन झालेले आहेत असं आमच्या लक्षात आलं आहे. काही अपवाद आहेत त्याला, परंतु बाकीचा जो 80% क्लास आहे, जे बाकीचे मेडिकल इंजिनिअरिंग आणि इतर सेवांमध्ये सामावले जातात, ते सोडून जे 80% किंवा 75-80% जे मुलं 12वी ग्रॅज्युएशन करून घरीच थांबलेले असतात बऱ्याच वेळेला, काही प्रायव्हेट सेक्टरमध्येही जातात, परंतु जो मोठा क्लास घरी आहे त्याला दिशा देणं, मार्गदर्शन देणं, आत्मविश्वास देणं आणि त्याच्यात देखील काहीही कमी नाही आहे हे त्याच्यातलेच ऊर्जा त्याला शोधायला लावून ती मदत करून अकॅडमीच्या माध्यमातून आम्हाला त्यांना सक्षम, सबल बनवायचं आहे, त्यांना एम्पॉवर करायचं आहे. हा खरं आमचं विजन आहे आणि मिशन या फिनिक्स अकॅडमीच्या माध्यमातून सुरुवात आम्ही आत्ताच केली आहे नुकतीच आणि येणाऱ्या 3 ते 5 वर्षात आम्ही अजून स्वप्न बघतोय की जे प्रादेशिक विभाग आहेत महाराष्ट्र राज्यात, ज्याच्यामध्ये पुणे आहे, कोल्हापूर, त्यानंतर अमरावती, नागपूर, नांदेड या भागात देखील आणि अर्थातच ठाणे, मुंबई ओके. येथे देखील आम्हाला कशी सेवा पुरवता येईल याच्या शाखा काढून आणि सगळ्या राज्यातील तरुणांपर्यंत कसं पोचता येईल हे आमचं मिशन आहे. त्या दृष्टीने आम्ही तयारी करणार आहोत. जबरदस्त. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचा आहे. बट सर ज्यावेळेस तुम्ही अकॅडमीचा विचार केला आणि अकॅडमी स्टार्ट करताना तुम्हाला काय म्हणजे ती जर्नी कशी होती? आत्ता मे चालू आहे, हं. आज 20 मे आहे. हं, तर साधारण जुनं स्वप्न होतं. हं. आमचे एक संचालक आहेत ज्यांच्या शाळेमध्ये आम्ही अकॅडमी सुरू केली. मुख्य संचालक आहेत आमचे. त्यांचं आणि माझं जुनं स्वप्न होतं एक 10-15 वर्षापूर्वी की कळवण येथून आपण अकॅडमी सुरू करावी म्हणून. आणि नंतर मग नोकरीच्या निमित्ताने मला वेळ देता येत नव्हता, म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्याशी परत बोललो. इतर लोकही जॉईन झाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण संमती दर्शवली आणि मग आम्ही एक कंपनी नोंदवली, रॅपिड करिअर म्हणून, आणि त्याच्या अंतर्गत ही फिनिक्स अकॅडमी आम्ही रजिस्टर करून ओके. त्याचं कामकाज साधारण 1 मेपासून आम्ही सुरू केलेलं आहे. हं. आणि त्या अंतर्गत आम्ही येणाऱ्या उद्यापासून 21 ते 25 हं. या 5 दिवसात आम्ही शालेय विद्यार्थी, विशेषतः 8वी ते 12वी आणि ग्रॅज्युएट मुलांना देखील MPSC UPSCची तोंड ओळख करून देण्याच्या दृष्टीने ते आईस ब्रेकिंग करणे आणि त्यांना कॉन्फिडन्स देणे, हं, हं. येणारे उद्यापासूनचे 5 दिवस आम्ही उन्हाळी शिबिर देखील विविध विषयांसह कंडक्ट करतोय. ओके. सो आपल्या अकॅडमीमध्ये कोणकोणते कोर्सेस आपण घेणार आहे? फार चांगला प्रश्न आहे की फिनिक्स करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमीमध्ये आम्ही राज्य पोलीस दल, SRPF, रेल्वे पोलीस, त्याशिवाय
CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, ज्यात CRPF, CISF, ITBPF, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा बल, ओके. आसाम रायफल यांच्यासाठी ज्या देशभरातून परीक्षा होतात त्यांच्यासाठी देखील कोर्सेस आम्ही चालवणार आहोत. आणि MPS त्याशिवाय आर्मीचे जे भरती होते अग्निवीरपासून इतर ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याच्यासाठी देखील आम्ही प्रशिक्षण पुरवणार आहोत. त्यासाठी एक्सपर्टीज लोकांची आम्ही नेमणूक करतो आहोत. आणि अर्थातच MPSCचे ग्रुप बी, ग्रुप सी आणि क्लास 1 अधिकाऱ्यांसाठी स्टेट सर्व्हिसेस मेन एक्झाम प्रिलिमसाठी देखील आम्ही आणि सुरुवातीला तयारी करून घेणार आहोत. 6 महिने 1 वर्षाचे कोर्सेस आहेत. परंतु आमच्या पुरेशा तयारीनंतर आम्ही UPSC देखील सुरू करण्याचा मानस आहेत. आमचे काही वरिष्ठ संचालक आहेत, IPS अधिकारी, IRS अधिकारी आणि इतर मार्गदर्शक सनदी अधिकारी, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढच्या भविष्यात UPSCचे देखील ट्रेनिंग इथे पुरवणार आहोत, क्लासेस घेणार आहोत. ओके. सो जसं तुम्ही आत्ता बोलले की मार्गदर्शन तुम्ही मल्टिपल लोकांचं घेणार आहे. पण फिनिक्स करिअर अकॅडमीमध्ये तुम्ही किती आहात डायरेक्टर्स टोटल? फिनिक्स करिअर अकॅडमीमध्ये आम्ही 20 लोक संचालक आहोत सध्या. 20 आहोत, हो. ज्याच्यामध्ये आमचे मुख्य मार्गदर्शक माननीय श्री साहेबराव पाटील सर आहेत. IPS अधिकारी, सेवानिवृत्त. ओके. पुण्याला ॲडिशनल कमिशनर पदावरून साहेब निवृत्त झालेत. त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत MPSCवर. त्यानंतर उज्ज्वल चव्हाण साहेब आहेत, IRS आहेत. त्यांनी ED आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये आपली सेवा पुरवून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. ते आमचे मार्गदर्शक संचालक आहेत. त्यानंतर JB पाटील सर आहेत, आमचे डेप्टी कमिशनर, एक्साईजमध्ये होते. ते देखील आमचे संचालक आहेत. आणि आमचे मुख्य आधारस्तंभ माननीय श्री सुखदेव उशीर सर, ज्यांची जागा आहे, शाळा आहे, ओके. तिथे आम्ही त्या 4 एकरमध्ये 4 ते 5 एकरमध्ये ही अकॅडमी सुरू केलेली आहे. त्याशिवाय माझ्या बरोबरीचे इतर माझे सहकारी अधिकारी आहेत. DYSP, ACP पदावरून सेवानिवृत्त झालेले दिनेश पिंगळे, सुनील नंदवालकर आणि साजन सोनवणे. काही इतर उद्योजक देखील आमच्यासोबत आहेत. ओके. आणि महिला डॉक्टर आहेत आमच्याबरोबर. त्यांनी देखील याच्यात स्वेच्छेने सहभाग नोंदवला आहे. जया नंदवालकर या पण आमच्याबरोबर आहेत. ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. सो फिनिक्स करिअर अकॅडमीचं विजन, मिशन आणि ते चालवणारे हे 20 स्तंभ म्हणू शकतो आपण. या 20 स्तंभांचं आपण तुम्ही जे वर्णन केलं आत्ता, तो सगळे रिटायर्ड आहेत मोस्ट प्रोबॅबली. नाही, सगळे रिटायर्ड नाही. काही तरुण लोक आम्हाला जॉईन आहेत. सगळे सेवानिवृत्त नाही आहेत, नाही. परंतु बऱ्याचपैकी मोठा चंक हा सेवानिवृत्त लोकांचा आहे. ओके. येस. सो अनुभव असलेली फिनिक्स करिअर अकॅडमी असणार आहे आपली, ज्यात रिअल अनुभव असलेले MPSC, UPSC धारक जे आहेत ते पुढच्या विद्यार्थ्यांना घडवणार आहे, ज्यांची इच्छा आहे. सो माझा एक प्रश्न होता, MPSC, UPSCसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो सर? उदय, तत्पूर्वी मी एक सांगेन, पात्रता तर मी सांगतोच, इलिजिबिलिटी क्रायटेरिया. परंतु ही सगळी MPSC, UPSC झालेली जी आमचे वरिष्ठ अधिकारी आणि सगळे, यांना त्या स्पर्धा परीक्षांचा त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याशिवाय प्रत्येकाची जवळजवळ 30-35 वर्ष नोकरी झाली नोकरी आहे. झाली. त्यात त्यांनी स्वतः या रिक्रुटमेंटच्या भरतीच्या प्रक्रिया देखील राबविलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यातल्या सगळ्या काचा खळगा आणि कुठं मुलं कमी पडतात किंवा कुठं त्यांच्यावर काम केलं पाहिजे हे सगळ्यांना माहिती आहे. त्या दृष्टीने आता तुम्ही विचारलं की याचा क्रायटेरिया, तर पोलीस भरतीसाठी, राज्य पोलीस दलासाठी आणि रेल्वे पोलीस आणि बाकीच्या सेवांसाठी 12वी पास विद्यार्थी लागतो. CAPF जे आहे, सेंट्रल केंद्रीय पोलीस बलाच्या सेवांसाठी देखील 12वी पास विद्यार्थी पाहिजे. आणि त्यानंतर आर्मीसाठी 10वी पास विद्यार्थी पाहिजे. उंची पाहिजे. ते युनिफॉर्म सेवेमध्ये जायचं आहे. पण
इतर ज्या सेवा आहेत, जसं राज्य सरकारच्या इतर सेवा आहेत, ज्या आत्ता नुकताच GR आलाय, की यातल्या बऱ्याचशा किंबहुना सगळ्या सेवा इथून पुढे MPSC मार्फतच होणार आहेत. ओके. ब वर्ग, क वर्गाच्या तर होतातच, परंतु इतर सगळ्या सेवा MPSCच्या माध्यमातून निवड मंडळामार्फत न होता MPSC मार्फत होणार आहेत. त्याला ग्रॅज्युएट लागतो विद्यार्थी, कुठलाही ग्रॅज्युएट चालतो. आणि युनिफॉर्म सेवेसाठी काही शारीरिक पात्रता आहेत. येस. बाकी इतर सेवांसाठी तशा ग्रॅज्युएशन आणि 12वी-10वी जे मी म्हणालो तीच पात्रता लागते, इलिजिबिलिटी. ओके. येस. पण सर म्हणजे जसं MPSC, UPSC म्हटलं की एक भीती निर्माण होते. खूप अभ्यास करावा लागणार आणि खूप कॉम्पिटिशन आहे आणि ही कशी क्रॅक होणार माझ्याकडनं? हे सगळे क्वेश्चन्स मुलांच्या मनात असतात आणि ते घाबरलेले असतात. तर आपल्या अकॅडमीमध्ये आपण ही भीती कशी काढणार विद्यार्थ्यांच्या मनातनं? फार चांगला प्रश्न आहे उदय हा, की मी त्याचा एक विक्टीम होतो. म्हणजे मी पण त्याचा ज्याला डिफिडन्स म्हणतात, हं. की न्यूनगंडाची भावना, हं. की आपल्याला होता येईल का, आपल्याला जमेल का? हं. तर मला सांगायला आश्चर्य वाटेल, आमच्याबरोबर जे सिनियर अधिकारी ते देखील अतिशय ग्रामीण भागातनं आलेले आहेत. बरं. जे IPS अधिकारी, IRS आणि डेप्टी कमिशनर एक्साईज आणि बाकीचे लोक. तर त्यांचं कॉन्फिडन्स बिल्डिंग करण्यासाठी हं. मला एक उर्दू शेर आठवतो, की हंगामा खड़ा करना कतई मेरा मकसद नहीं था, क्या बात! सूरत बदलनी चाहिए, आग तेरे दिल में हो या आग मेरे दिल में, आग लगनी चाहिए. तर क्या हे बात! आग लावण्यासाठी आणि हा ग्रामीण भागात जी निराशा आहे ना, तीच झटकायची आहे आपल्याला. हं, हं, आणि हं. त्या मुलांमध्ये काहीही कमी नाही आहे, अजिबात कमी नाही आहे. त्यांना त्यांच्या आतल्या ताकदीची ओळख करून देणे, हं, हं. त्यासाठी आम्ही अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातले आलेले सगळेच अधिकारी आहेत आणि आम्ही त्यांना गेस्ट लेक्चरर, IAS IPS लोक, महिला अधिकारी यांच्या माध्यमातून, त्यानंतर या परीक्षांसाठी जे कोर्सेस आहेत ते, त्याशिवाय आम्ही गिर्यारोहण, पर्वतारोहण आणि अगदीच त्यांना त्यांचं मन लागून राहावं म्हणून आम्ही कराओके संगीताच्या माध्यमातून त्यांचं एंटरटेनही करणार आहोत. त्यांना गुड, गुड. संगीतकारांमार्फत ट्रेनिंग देणार आहोत आणि त्याशिवाय कोरिओग्राफर नेमून आम्ही त्यांना डान्स देखील शिकवणार आहोत. मन प्रसन्न असणार अगदी, आणि अगदी. एन्जॉय. पूर्वी कसं होतं उदय, की हसत खेळत शिक्षण, पण आमच्या डोक्यात ही कल्पना आहे, की नुसतंच हसत खेळत नाही, तर नाचत गात प्रशिक्षण व्हायला पाहिजे. शिक्षण नाही, प्रशिक्षण. प्रशिक्षण. हां, म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षणामधली फरक आहे. फरक जो आहे तो हा आहे. तो आहे आणि मुलांचं मन लागून राहायला पाहिजे. हं. त्यांना बर्डन नाही वाटलं पाहिजे. बरोबर आहे. आम्हाला हसत खेळत आणि नाचत गात त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. त्यांच्यातलं न्यूनगंडाची भावना घालवायची आहे. हं. म्हणून आम्ही विविध गेस्ट लेक्चर आणि त्यांचे दर शनिवारी आम्ही परीक्षा पण घेणार आहोत आणि त्यांना मी म्हणालो तसं, की ट्रेकिंग आणि बाकीच्या गोष्टी देखील, आणि ऑफकोर्स सुसज्ज लायब्ररी, अभ्यासिका हं. याच्या माध्यमातून, आणि त्यांच्या काही परीक्षा पण घेणार आम्ही. आणि त्यांना नॉट ओन्ली मला सांगायला आवडेल, पण आम्ही एक सिक्युरिटी एजन्सी पण ओपन करतोय. त्यांना आर्थिक बाबी कशा हाताळाव्यात याचं एक विश्वजित गवळे सर म्हणून आमचे फायनान्शियल ॲडवायझर, हं, हं. त्यांचा चांगला अभ्यास आहे, त्यांच्यामार्फत ते देखील प्रशिक्षण देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जाण्यासाठी त्यांना आम्ही व्हिज्युअलाइज करून, ॲज इफ की त्यांनी ते अकम्प्लिश केलेलं आहे. हं, हं. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याप्रमाणे, Got it. की ॲज इफ की ते झालेले आहेत. त्यांनी ते स्वप्न बघितलं पाहिजे की ते झालेले आहेत, आणि त्यांना युनिफॉर्म देखील पुरवून हं. आम्ही त्यांची परेड आणि प्रत्यक्षात ग्राउंडवर परेड आणि इतर फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस एक खेळ देखील त्यांना म्हणजे शिकवणार आहोत आणि हं, हं. त्यांना ते खेळायची संधी देखील देणार आहोत. आणि खाजगी नोकऱ्या देखील, जर इकडे सिलेक्ट नाही झाले तर खाजगी नोकऱ्या देखील आम्ही त्यांना त्यांच्या योग्यते पात्रतेनुसार स्किल डेव्हलपमेंट करून ते देखील आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे इथे आलेला मुलगा मुलगी हं. घरी परत जाऊ नये, ही गॅरंटी आमची राहील. हं, हं. येस. येस.
पण सर आपण आत्ता बोलताना बऱ्याच वेळा बोलतोय, की ग्रामीण भागातले विद्यार्थी आपण जास्तपणे टार्गेट करतोय. बट ते ज्यावेळेस इकडे अकॅडमीला येतील, तर त्यांचं राहायचं, खायचं, त्यानंतर बाकीच्या सोयी-सुविधा कशा असणार आहे? किंवा महिला वर्ग पण येईल. सो महिला वर्गांना राहायची वेगळी सुविधा आहे का? कसं आहे म्हणजे मॅनेजमेंट कसं आहे आपलं? आम्ही फिनिक्स करिअर अँड कॉम्पिटिशन ट्रेनिंग अकॅडमीच्या माध्यमातून 200 मुलांची आमची सध्याची व्यवस्था झालेली आहे, मुलांसाठी म्हणतो. हं, हं. आणि जवळजवळ 70-80 मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आणि महिला रेक्टर आणि त्यांची पूर्ण सुरक्षेची काळजी आणि आमच्या महिला संचालक देखील आहेत ओके. आणि महिला प्रशिक्षक देखील राहणार आहेत आणि त्यांना देखील मैदानात उतरवून आम्ही मैदानी खेळ आणि त्यांना ड्रिल, स्क्वॉड ड्रिल जे जसं आर्मी आणि पोलीसमध्ये चालतं हं, हं, ते हं. देखील त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. आणि जेवणाची उत्तम सोय आहे, लायब्ररी आहे, अभ्यासिका आहे आणि वीकेंडला त्यांना ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग, बाकी मी जे मगाशी म्हणालो त्याप्रमाणे त्यांच्यातले कलागुण देखील बाहेर आले पाहिजे, हं, हं, हं. गाण्यापासून नाचण्यापर्यंत. आणि इतर अवांतर वाचनाची पुस्तकं आणि ते देखील आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि लाईव्ह गेस्ट लेक्चरर हं, हं, जे हं. ऑलरेडी सेवेत आहेत, ओके. त्यांचं देखील मोटिवेशन त्यांना मिळेल. त्यांचे देखील आम्ही क्या बात है! दर आठवड्याला आम्ही गेस्ट लेक्चर आयोजित करणार आहोत. आणि नुसतेच अधिकारी नाही तर विविध क्षेत्रातील जीवनाच्या विविध वॉक्स ऑफ लाईफमधले प्रथितयश लोक आणून आम्ही तिथे त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत, की त्यांनाही जाणवलं पाहिजे की आपल्यामध्ये एक स्पार्क आहे अशा अर्थाने. पण सर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना फिनिक्स अकॅडमीला खर्च येत असेल, बरोबर? बरोबर, बरोबर. मग हा खर्च एक वेगळा भाग झाला. पण जे विद्यार्थी ग्रामीण भागातनं येणार आहे, त्यांच्या खिशाला परवडणारी फी आहे का इकडे? अर्थातच आम्ही त्याचं नियोजन करून, आर्थिक नियोजन करून आम्ही पोलीस भरतीसाठी, आर्मी आणि CAPFच्या याच्या भरतीसाठी आम्ही 6 महिन्याचा प्रशिक्षण कोर्स ठेवला आहे. परंतु 6 महिन्यात फार काही देता येत नाही किंवा मुलाला ते डिसिप्लिन येण्यासाठी आणि तो सेल्फ डिसिप्लिनमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी किमान वर्ष लागेल. तर सुरुवातीला आम्ही 6 महिन्याचा कोर्सेस ठेवलेला आहे. फंडामेंटल बेसिक कोर्स, हं, हं. त्यानंतर एक ॲडव्हान्स कोर्स पुढच्या 6 महिन्याचा राहील. ओके. तर साधारणपणे आमचं नियोजन आहे की पोलीस भरती आणि बाकीच्या वर्ग सेवांसाठी 1 वर्ष, MPSCचे क्लास 2 क्लास 1साठी ब वर्ग आणि क्लास 1 क्लास 2साठी 2 वर्षाची ट्रेनिंग आणि UPSC जेव्हा आम्ही सुरू करू त्यावेळेला 3 वर्षाचं आमचं साधारण नियोजन आहे. त्यासाठी ट्युशन फी ज्याच्यामध्ये विविध गोष्टी येतात, त्यांना त्यांचं सिलेबस वाईज क्लासेस, त्यानंतर त्यांची दर आठवड्याला होणारी परीक्षा हं, हं, हं. आणि अभ्यासिका, लायब्ररी, याच्याशिवाय गेस्ट लेक्चर आणि बाकीच्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 6 महिन्यांसाठी ₹50,000 फी आकारलेली आहे. ओके. हा झाला ट्युशन फी, हं. प्रशिक्षणाचा खर्च. आणि राहण्या-खाण्यासाठीची वेगळी व्यवस्था आहे. त्यात दरमहा ₹5,000 त्यांना जेवणासाठी, ज्यात 2 वेळचं जेवण, ओके. अतिशय चांगलं जेवण, उत्तम क्वालिटीचं आणि 2 वेळचा चहा नाश्ता. तरुण मुलं-मुली येणार आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. आणि राहण्याची हॉस्टेल फी आम्ही ₹2,000 मंथली ठेवलेली आहे. असा साधारण हा 50,000 हं. आणि तो 6 महिन्याचा सायन्स आता 42 हं. ₹92,000 खर्च येणार. म्हणजे जवळपास ₹1,00,000 ₹1,00,000 आसपास. त्यात गणवेश आणि बाकीच्या गोष्टी, स्पोर्ट्स गणवेश जे राहतील, हं, खाकी हं. युनिफॉर्म वगैरे, ते पण आम्ही देऊन साधारण ₹1,00,000 खर्च त्यांना 6 महिन्यासाठी येऊ शकतो. परंतु ट्युशन फी त्यातली फक्त 50,000 आहे हं, हं. आणि इतर खर्च, राहण्या-खाण्याचा खर्च आहे, तो तर आपला अस्तित्वाचा खर्च बरोबर, असतो. तो बरोबर. काही ट्रेनिंग फीमध्ये नाही काउंट करता येत. तो सगळीकडे वेगळाच असतो त्या बरोबर, अर्थाने. बरोबर. पण आपल्या ग्रामीण भागामधले काही विद्यार्थी असेही असतील ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे एवढं पे करण्याची. तर आपल्या अकॅडमीमध्ये त्यांच्यासाठी काही स्पेशल डिस्काउंट वगैरे असं आहे काही? मला सांगायला आवडेल, सर्वात आधी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की देअर आर नो फ्री लंचेस इन द नेचर. जगात कुठेही फुकट अन्न मिळत नाही. बरोबर. हे जगप्रसिद्ध कोट आहे आणि ही विद्यार्थ्यांना परवडणारीच फी आम्ही ठेवलेली आहे. त्याशिवाय जर इतर काही गरजू विद्यार्थी असतील, जसे
काही अर्ली बर्ड आहेत त्यांना आम्ही 10% डिस्काउंट पण देणार आहोत, जे लवकर येतील. आपली अकॅडमी साधारण आपण 10 जूनला सुरू करीत आहोत आणि 1 जूनपासून आपलं ॲडमिशन सुरू होत आहेत. तर जे पहिल्या 5 दिवसात येतील त्यांच्यासाठी 10% डिस्काउंट द्यायचं ठरवलेलं आहे. परंतु उत्तम गुणवत्तेचं प्रशिक्षण देताना आणि आम्हाला चांगले फॅकल्टीज नेमण्यासाठी आणि चांगल्या सेवा देण्यासाठी खर्च येणारच आहे. त्याच्यामुळे आणि जर अगदीच कोणी गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना आम्ही अर्न व्हाईल लर्न ही पण योजना ठेवू. त्याला तिथे शिक्षण पण देऊ, काही डिस्काउंट पण देऊ आणि त्याच्याकडून आम्ही त्याला नोकरीची संधी देखील देऊ. अशा रीतीने गरजू विद्यार्थ्यांना मर्यादित ग्रेट, प्रमाणात ग्रेट, ग्रेट. अर्थात. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन हाच असणार आहे, की उद्या जे आपलं शिबिर स्टार्ट होत आहे, उन्हाळी शिबिर, तर आपण 8वी पासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि ते ग्रॅज्युएटचे ग्रॅज्युएट पण आहेत, राईट? सो जे शालेय विद्यार्थी आहेत, त्यांना काय फायदा होणार आहे? फार चांगला प्रश्न आहे का. आपण एकदम ऐन वेळेला जाऊन परीक्षेला बसतो. त्यावेळेला हौशागवशाप्रमाणे बसण्याऐवजी जर 8वी पासून त्याला दिशा दिली, ओरिएंटेशन म्हणतो आपण त्याला इंग्लिशमधून, ते जर दिलं तर मुलांच्या मनावर जसं IIT आणि बाकीच्या गोष्टींसाठी 8वी पासून बिंबवलं जातं, तसं या मुलांना स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख आणि बाकी व्यक्तिमत्व विकास आणि इतर त्यांना 5 दिवसाचा कोर्स आपण देतोय, सर्वांगीण विकास आणि त्यांना एक दिशादर्शन व्हावं यासाठी आपण हे 5 दिवसांचे कोर्सेस ठेवलेले आहेत. त्यातून त्यांना मार्गदर्शन व्हावं आणि एक आवड निर्माण व्हावी त्यांच्या मनामध्ये. बरोबर. त्यांना युनिफॉर्ममध्ये जाण्याची आवड निर्माण व्हावी, हा खरा उद्देश आहे. राईट, राईट. आणि पण आपण नंतर मग एक्झाम वगैरे घेणार आहे 5 दिवसानंतर घेऊया? हां, नंतर आम्ही 7 जूनच्या आसपास आमचं ठरलेलं आहे की आपल्या 5ही जिल्ह्यांमधून किंवा महाराष्ट्रभरातून आम्ही एक जनरल नॉलेजची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यातील विद्यार्थ्यांना रविवार येतो 7 जूनला, त्यातील आम्ही शाळा कॉलेज घ्यायचं चाललं आहे. त्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर बक्षिसं देखील देणार आहोत, त्यांचं रिकग्निशन करून त्यांना प्रोत्साहन आणि उत्साह वाढावा त्यांचा यासाठी. ग्रेट, ग्रेट. तर आम्ही ते पण करणार आहोत. क्या बात आहे. सो याच्यासाठी म्हणजे मी तर एकच सांगेल, की MPSC, UPSCला घाबरणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी हे शिबिर नक्की अटेंड करायला पाहिजे किंवा ज्यांचं विजन आहे, ज्यांना वाटतं की त्यांना देशसेवा करायची आहे, सो फिनिक्स अकॅडमीला सगळ्यांनी एकदा तरी येऊन व्हिजिट केली पाहिजे असं मला वाटतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा राहूनच गेला माझ्याकडनं. प्लीज. तुमच्या लाईफमध्ये रोल मॉडेल कोण आहे? ज्यांना म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करतात? हा फार उत्तम प्रश्न आहे उदयजी. मला माझे आदर्श बरेच आहेत. त्यात बाबा आमटे यांना मी अग्रस्थानी ठेवतो, ज्यांनी कुष्ठरोग्यांवर फार मोठं काम केलं आहे. विकास आमटे, बाबा आमटे. मला या अनुषंगाने त्यांची एक कविता 4 ओळी सांगण्याचा मोह होतोय. तुम्ही मला परवानगी दिली नक्की, तर मी नक्की, ते नक्की. बाबा आमट्यांची आम्हाला एक आवडेल. कविता म्हणते की थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, अणधुंद वादळ असं कोठला किनारा, झोपले अजून माळ तापवीत काया, असंख्य या नद्या अजून वाहतात वाया, अजून हे अपार दुःख वाट पाहत आहे, अजून हा प्रचंड देश भीक मागत आहे, अजून हे जवान हात झुंजती रिकामे, अजूनही बुद्धी आपुलाच वांज गर्व वाहे, तृप्त मी परी अशांत आसमंत सारा, बेट एक वैभवात भोवती सहारा, फिरुनी मी तया सर्व टाकला पसारा, अश्रूंच्या बंडाचा गरजला इशारा. बाबा आमटेंची ही कविता माझ्या अंगावर रोमांच आणते वाव. आणि आपण देखील खारीचा वाटा मुंगीचा वाटा द्यावा या दृष्टीने आम्ही ही अकॅडमी सुरू केली. त्याशिवाय आपल्याला सांगतो की ला मांचा यांची एक कविता आहे, जपानी कवी आहे. ते म्हणतात की जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचं आहे, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला मला हरवायचं आहे, कोणालाही सहन होणार नाही असं दुःख मला सहन करायचं आहे, ज्या ठिकाणी जायला धाडसी माणसं घाबरतात त्या ठिकाणी मला जायचं आहे, जायचंय. ज्यावेळी माझे बाहू थकलेत, पाय थकलेत, हात थकलेत, शरीर थकलेत, त्यावेळेस मला तो
एव्हरेस्ट दिसतोय त्यावेळी मला माझे एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेने टाकायचं आहे. तो ध्रुवतारा मला गाठायचा आहे. मला सत्यासाठी झगडायचं आहे, संघर्ष करायचा आहे आणि त्यासाठी मला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही किंवा कुठलाही थांबा घ्यायचा नाही. माझी नरकात देखील जायची तयारी आहे, परंतु त्यासाठी कारण मात्र स्वर्गीय पाहिजे. अशा या महान कवींच्या कविता मला सतत जागे ग्रेट, ठेवतात ग्रेट, ग्रेट. आणि त्याशिवाय मी एक फक्त जॉर्ज बर्नार्ड शॉ यांची हं. 4 ओळी सांगून थांबणार आहे. जे बी शॉ म्हणतात की आय एम ऑफ द ओपिनियन दॅट माय लाईफ डझंट बिलॉंग्स टू मी, इट बिलॉंग्स टू द सोसायटी. हं. माझं जीवन आहे, माझ्या मालकीचं नाही तर माझ्या समाजाच्या मालकीचं आहे आणि जितका मी कष्ट करेन तेवढं मी जास्त जगेन आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझं भाग्य आहे की मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी जेव्हा मरेन आय वॉन्ट टू बी थरोली यूज्ड अप. मी जेव्हा मरेन तेव्हा माझा संपूर्ण वापर व्हायला पाहिजे. व्हेन आय डाय फॉर द हार्डर आय वर्क. जेवढा मी जास्त कष्ट करेन तेवढा मी जास्त जगेन आणि जीवन त्याच्या जीवनासाठीच मला त्याचा उपयोग करायचा आहे. माझ्यासाठी फार सुंदर ओळी आहेत की माझ्यासाठी लाईफ इज नॉट अ ब्रीफ कॅन्डल. माझ्यासाठी माझं जीवन म्हणजे एक फडफडती मेणबत्ती नसून एक स्प्लेंडेड टॉर्च आय गॉट टू होल्ड फॉर अ मोमेंट. एक दूर अंधारात प्रकाश टाकणारी, ज्ञानाचा उजेड टाकणारी विजेरी आहे, स्प्लेंडेड टॉर्च आहे माझ्या हातात काही काळासाठी मला धरायला मिळालेली आणि मी जोपर्यंत जिवंत आहे आय वॉन्ट टू मेक इट बर्न ॲज ब्राईटली ॲज पॉसिबल. पुढच्या पिढीच्या हातात तो बॅटन द्यायच्या आधी मला माझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने, माझ्या कामाच्या, कर्तव्याच्या आणि जबाबदारीच्या भावनेने ती टॉर्च मला प्रखर प्रकाश द्यायचा आहे पुढच्या पिढीच्या हातात. ते इथूनही मी फार प्रेरित झालेलो आहे जबरदस्त, आणि जबरदस्त. मला वाटतं हे सगळ्यांचंच हेच ध्येय असतं बरोबर. की आपलं जीवन सार्थकी लागावं आणि कृतार्थ व्हावं. अशा अर्थाने आपण सेवानिवृत्तीनंतर किंबहुना सेवानिवृत्त कोणी होतच नाही हं, हं, हं. आणि त्या दृष्टीने आम्ही हा छोटासा एक प्रयत्न करतो आहोत. क्या बात आहे सर! सुंदर, खूप खूप सुंदर. म्हणजे मन प्रसन्न झालं कविता ऐकूनच. मला एक क्वेश्चन आला माइंडमध्ये लगेचच, की तुमचे छंद काय आहेत सर? हॉबीज काय आहेत मग? जसं आता तुम्ही कविता ज्या पद्धतीने प्रेझेंट केली, सो मला असं वाटतंय की तुमच्या अजून काही हॉबीज असू शकतील. बरोबर आहे. उदय, मला एक ट्रेकिंगची आवड आहे. मी 2दा एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे. ओ हो, हो. एक 2011 साली आणि आत्ता 2025 मध्ये. 60व्या वर्षी मी जाऊन आलो परत एकदा आणि त्याच्यात माझं प्रेरणास्थान आहे एक मार्क इंग्लिश म्हणून, बिना पायांचा माणूस एव्हरेस्टवर वरती गेला. हो, हो. मी फक्त बेस कॅम्पपर्यंत गेलो. ते एक प्रेरणास्थान आहे आणि एडमंड हिलरी ज्यांनी जगात सर्वात आधी एव्हरेस्ट शिखर गाठलं, शेर्पा तेनसिंग आणि ते, हं, हं, हं. त्यांनी 1924 मध्ये सुरू केलं. आपल्याला तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि 1953 मध्ये त्यांनी ते एव्हरेस्ट शिखर गाठलं. 1952 की 53 असं काहीतरी आहे. लक्षात घ्या, इतकी वर्ष त्यांनी प्रयत्न केले. हे फार महत्त्वाचं आहे. खूप. मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो तेव्हा एक कोट त्यांचा मला वाचायला मिळाला नेपाळमध्ये. तिथं म्हटलेलं होतं की त्यांनी एव्हरेस्टकडे तोंड करून ते म्हणतात, कारण 1924 ते 1952 नाही तर 26 आणि 2 58 वर्ष 28 माफ करा 28 वर्ष इतके सलग प्रयत्न केलेत त्यांनी आणि मग ते शेवटी यशस्वी झाले. ते म्हणतात की हे पर्वता, हं. एक दगड म्हणून, एक पर्वत म्हणून तुझी उंची संपलेली आहे, पण माणूस म्हणून माझी क्षणाक्षणाला, कणाकणाने जी मानसिक उंची वाढते, त्याच्या आधारावर मी तुझ्या छातीवर एक दिवस पाय ठेवेल आणि बाकीचा इतिहास आहे. 1952 की 53 मध्ये हं, हं. एडमंड हिलरी, शेर्पा तेनसिंग यांनी एव्हरेस्ट, जगातलं सगळ्यात उंच शिखर पार केलं. तशीच ही शिखरं आहेत जीवनातली
करिअरची आणि बाकीच्या गोष्टी, तर मनात एक जिद्द बाळगली आणि योग्य मार्गदर्शन आणि एक प्रामाणिक प्रयत्न ठेवले तर आयुष्यात काहीच अशक्य नाही असं मला वाटतं. जसं तुम्ही आत्ता बोललात सर शिखर. सो फिनिक्स करियर अकॅडमी पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे असणार आहे? मी आमचे सर्व संचालक यांच्या मदत आणि मार्गदर्शनाने, सहकार्याने, अर्थातच त्यांच्या कुटुंबियांच्या देखील सहकार्याने पुढच्या 5 वर्षात म्हणजे 2030-31 पर्यंत आम्ही किमान आमच्या 3 ब्रँचेस या पुणे, अमरावती, औरंगाबाद किंवा ठाणे, मुंबई इथे विस्तार झालेला मला पाहायला आवडेल. म्हणजे अवघ्या महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. बरोबर. सो एक लास्ट क्वेश्चन होता सर. आत्ता जे आजपर्यंतचे तुमचे अनुभव आहेत ॲज अ ए-सी-पी म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून, तर तुम्हाला विद्यार्थ्यांना काय मेसेज द्यायचा आहे? येस, मला हे सांगायला आवडेल की पोलीस विभागात मी 36 वर्ष सेवा केली. त्याशिवाय 4 वर्षे NCC केलं. सी सर्टिफिकेट. मला युनिफॉर्मची आवड होती आणि मला हे सांगायला आवडेल की थॉमस एडिसन ज्यांनी दिव्याचा शोध लावला, त्याने म्हटले की देअर इज ओन्ली 1% इन्स्पिरेशन आणि 99% 99% पर्स्पिरेशन, म्हणजे कठोर श्रम घ्यावे लागतात. कुठल्याही गोष्टीला कोणालाही फुकट काही मिळत नाही. नाही मिळत. तर ते विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं पाहिजे, मला असं म्हणायचं आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक झोपलेला जायंट असतो, त्याला जागं केलं पाहिजे आणि आपले ॲस्पिरेशन, आपले ॲम्बिशन हे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण धडपड केली पाहिजे. परत मला एकदा सॉक्रेटिस नावाचा फिलॉसॉफर होता, ते म्हणत की जेवढे श्रम आपण किंवा जेवढे प्रयत्न आपण पाण्याखाली बुडाल्यानंतर वर येण्यासाठी करतो, तेवढेच प्रयत्न यश मिळवण्यासाठी देखील केले पाहिजे. आपण 2-4 प्रयत्नांनी थांबून जातो बरोबर. आणि त्याच्यामुळे मग आपण यशस्वी होत नाही. निराशा येते ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये. मला वाटतं आपण मरेपर्यंत प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. क्या हेच मला ग्रेट, या ग्रेट, ग्रेट, या ग्रेट. पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं आहे. मला एक अल्बर्ट एलिस म्हणून एक सायकोलॉजिस्ट झालाय अमेरिकेतला. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी असं त्याची उपचार पद्धती आहे मानसोपचाराची. ते म्हणतात की माझं जीवन म्हणजे माझ्यासाठी एक जहाज आहे आणि मी त्याचा खलाशी असताना माझ्या जीवनाचं तारू हे परिस्थितीच्या लाटांवर इकडे तिकडे हेलकावे खाईल लाकडी ओंडक्यासारखं. ते मला आवडणार नाही, कारण मी त्याचं खलाशी आहे आणि मी असताना ते वाऱ्याच्या दिशेवर कुठेही भरकटत राहावं हे मला कधीच आवडणार नाही. आणि मी त्याचा खलाशी असताना त्याचं सुखाणू माझ्या हातात असताना त्याला मी योग्य दिशा दिली पाहिजे. तरुणांनी या दिशेने प्रयत्न केले पाहिजे. हेच माझं त्यांना संदेश आहे. शेवटचं सांगणं. खूप छान, Thank खूप छान, खूप छान. सो मी एकच सांगेल आमचे जे व्ह्यूअर्स आहे, जे ऑडियन्स आहे त्यांना, की फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये जेवढं जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या आसपासचे जे आहेत, ज्यांना गरज आहे, जे खेड्यातले तुमचे नातेवाईक असतील, कोणीही असेल, ज्यांना गरज आहे ट्रेनिंगची, ज्यांना MPSC, UPSC या एक्झाम्सची भीती वाटते, ही भीती घालवण्यापासून ते ट्रेनिंगपर्यंतचा जो प्रवास आहे, हा सगळा फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये खूप छान होणार आहे. आणि करियरची जी ग्रोथ आहे, ती अनुभवी लोकांकडनं त्यांचे अनुभव पण ऐकायला मिळतील, ते शिकायला मिळतील. सो सगळ्यांना आवाहन करतो मी, की फिनिक्स करियर अकॅडमीमध्ये नक्की ॲडमिशन घ्या आणि स्वतःचं करियर, भविष्य उज्ज्वल करून घ्या. सो थँक यू सो मच सर, तुम्ही पॉडकास्टला आलात आणि आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही तुमचा वेळ दिला आज. सो खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. अर्बन डिजिटल आणि तुमची टीम सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो.
मला तरुणांपर्यंत जाण्याची संधी दिली म्हणून मी आपल्याप्रती कायम ऋणी राहील, कृतज्ञ राहील. धन्यवाद. थँक्यू Thank you. थँक्यू सर थँक्यू.